लाल बहादूर शास्त्रींनी एका रेल्वे अपघातानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची घटना भारतात घडलेली आहे। म्हणजे एक काळ असा होता की या देशाचे राज्यकर्ते अत्यंत संवेदनशील होते, पण आज ही संवेदनशीलता या ठिकाणी नष्ट होत चाललेली आहे। शेकडो विद्यार्थ्यांनी टीईटीच्या आणि नीटच्या परीक्षेनंतर आत्महत्या केलेली असताना सुद्धा धर्मेंद्र प्रधान सारखा मंत्री या ठिकाणी स्वतःची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारायला तयार नाही। आपण पाहत आहोत की या ठिकाणी 89 पेक्षा जास्त परीक्षेचे पेपर फुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत। हे फक्त उघड झालेले बाबी आहेत, पण आमचा असा आरोप आहे की प्रत्येक परीक्षेमध्ये या ठिकाणी घोटाळा झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि संघाची कार्यप्रणाली पूर्ण या पेपर फुटीच्या मागे कार्यरत आहे। हे सर्व यांचा षडयंत्राचा आणि यांच्या कार्यपद्धतीचा हा भाग आहे। यातून या नरेंद्र प्रधानांनी हजारो कोटी रुपयाचा भाजपला निधी दिला आहे का काय असा प्रश्न या ठिकाणच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। म्हणूनच अशा प्रकारची असंवेदनशीलता या ठिकाणी सरकार दाखवत आहे। म्हणजे इतक्या मोठा गुन्हा असताना शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली असताना सुद्धा तुम्ही राजीनामा मागत नाही, त्यांची जबाबदारी निश्चित करत नाहीत। निश्चितपणानं हे अत्यंत दुर्दैवी आहे। या विरोधात सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत। गंगाखेडच्या जागरूक नागरिक आघाडीच्या वतीनं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याबरोबरच त्यांचं उपोषण लवकरात लवकर सोडवण्यासाठी सरकारनं उपाययोजना करावी अशी या ठिकाणी आम्ही राष्ट्रपतीला मागणी केली आहे। धन्यवाद।